बरेच दिवस गोकुळचे दूध सोडून अनेक उत्पादनं करावी अशी आमची प्रामाणिक इच्छा गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं होती. आणि म्हणून दही असेल, बासुंदी असेल, श्रीखंड असेल किंवा आता आईस्क्रीमच्या माध्यमातून उपपदार्थ करून या गोकुळचा विस्तार दुधाच्या पुढे जाऊन सामान्य लोकांच्या पर्यंत या गोकुळची पुण्याई पोचवावी हा उद्देश आमचा प्रामुख्यानं होता. स्वर्गीय चोळेकर साहेबांनी याचा पाया रचला आणि ज्याचा उल्लेख चंद्रजीत नरके साहेबांनी केला की त्या काळामध्ये त्या लोकांनी एक दूरदृष्टिकोन बघितला. दूरदृष्टिकोन त्यांच्याकडे होता की उद्याच्या भविष्यकाळात सामान्य माणसाला या गोकुळच्या माध्यमातून फायदा काय होणार आहे याची जाणीव निश्चितपणे होती. आणि त्या जाणीवेतून आज गोकुळ दूध संघ 5-5.5 लाख शेतकऱ्यांच्या घरामध्ये अर्थकारण देण्याची भूमिका घेतो. पंधरवड्याला पैसे देण्याची भूमिका घेतो. कबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या गोकुळच्या माध्यमातून आजपर्यंत या ठिकाणी झालेलं आहे.